नमस्कार, सप्तधारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज बुधवार दिनांक 17 जुलै 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कोरेगाव शहर आणि ग्रामीण भागात आषाढी एकादशी उत्साहात साजरी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी। कोरेगाव शहर आणि ग्रामीण भागात आषाढी एकादशी बुधवारी उत्साहात साजरी करण्यात आली। पहाटे विठ्ठल रुक्मिणीची विधिवत पूजा करण्यात आली, त्यानंतर भाविकांना दर्शन खुले करण्यात आले। दिवसभर दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती। गावोगाव एकादशी निमित्त विठुनामाच्या गजरात दिंड्या काढण्यात आल्या। टाळ मृदुंगाच्या गजरात तसेच ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात दिंडीत हजारो वारकरी सहभागी झाले होते। अनेक ठिकाणी दिंडीचे आकर्षण असलेले रिंगण करण्यात आले। यामध्ये महिला व पुरुष वारकऱ्यांनीही फुगडीचा फेर धरला होता। साबुदाणा व बकरीचा प्रसाद घेऊन दिंडीची सांगता करण्यात आली। कोरेगाव शहरातील कापडपेठ येथील थिटे कुटुंबियांच्या विठ्ठल मंदिरासह बर्गे कुटुंबियांच्या आरफळ कॉलनी नजीक असलेल्या ऐतिहासिक विठ्ठल मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती। मंदिर परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली होती, त्याचबरोबर प्रसादही दिला जात होता। कोरेगाव तालुक्यात ब्रह्मपुरी, बोरबन यासह प्रमुख गावांमध्ये विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती। मोहरम निमित्त कोरेगाव शहरात अल्पसंख्याक विकास परिषदेमार्फत सरबत वाटप। इस्लाममधील पवित्र महिन्यांपैकी एक मोहरम महिन्याची सुरुवात झाली आहे। मोहरम हा इस्लाम कॅलेंडरमधील पहिला महिना आहे। त्यानिमित्त कोरेगाव शहरात बुधवारी दुपारी 12:30 वाजता अल्पसंख्याक विकास परिषदेच्या माध्यमातून आझाद चौक येथे आझाद बेकरी समोर सर्वसामान्यांना सरबत वाटप करण्यात आले। पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ व जामा मस्जिदचे अध्यक्ष हमीद मुल्ला यांनी यावेळी भेट देऊन अल्पसंख्याक विकास परिषदेच्या कार्याचे कौतुक केले। यावेळी त्यांच्या हस्ते नागरिकांना सरबत वाटप करण्यात आले। इस्लाममधील पवित्र महिन्यांपैकी एक मोहरम महिन्याची सुरुवात झाली आहे। मोहरम हा इस्लाम कॅलेंडरमधील पहिला महिना आहे। हा महिना मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांचे 2 नातू होते, इमाम हसन आणि इमाम हुसेन अशी त्यांची नावे होती। इमाम हसन आणि इमाम हुसेन हे करबला मैदानावर झालेल्या युद्धात शहीद झाले होते। हे युद्ध मोहरम महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात झाले होते, त्यामुळे या महिन्यात पहिल्या आठवड्यात हे शोकप्रदर्शन केले जाते। सर्वसामान्य भाषेत लोक त्याला मोहरम सण असे म्हटले जाते। अल्पसंख्याक विकास परिषदेचे संस्थापक शाहरुख शेख, अध्यक्ष फिरोजभाई बागवान, सचिव मोहसिनभाई कागदी, खजिनदार इरफानभाई जमादार, आयुबभाई शेख, वसीमभाई शिकलकार यांच्यासह पदाधिकारी अमीर आतार, रफिक शेख, सत्तार नदाब, राजू मुल्ला, हैदर अली कागदी, आरिफ मनीर, सलमान सय्यद, नौशाद शेख सदस्य व समाज बांधवांच्या हस्ते आझाद चौकात सरबत वाटप करण्यात आले। आषाढी एकादशी निमित्त एसटीतून पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना देखील सरबत देण्यात आले। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अल्पसंख्याक विकास परिषदेच्या पदाधिकारी सदस्यांसह मुजमिल शेख, आरिफ शेख, अल्ताफ मुल्ला यांच्यासह समाज बांधवांनी विशेषतः युवक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। आषाढी एकादशीचे औचित्य साधून कोरेगावात कांतीलाल वीरचंद भंडारी प्राथमिक विद्यालयात वृक्षदिंडी। बाळगोपाळांनी दिला वृक्षारोपणाचा संदेश। शालेय विद्यार्थ्यांमध्ये वृक्षारोपणाच्या चळवळीबाबत जनजागृती झाली पाहिजे, त्यांना वृक्ष संवर्धन आणि वृक्षारोपण याबाबत सविस्तर माहिती व्हावी, या उद्देशाने आषाढी एकादशीचे औचित्य साधून बुधवारी सकाळी 10 वाजता कोरेगाव येथील दी मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या कांतीलाल वीरचंद भंडारी प्राथमिक विद्यालयात वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते। या उपक्रमास विद्यार्थ्यांसह पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। शिक्षण विस्तार अधिकारी वनिता मोरे व संगीता नलवडे यांच्या हस्ते वृक्षदिंडीचे पूजन करण्यात आले। यावेळी शिक्षण विभागातील अधिकारी समन्वयक नेमाडे, बाबर डोईफुडे उपस्थित होत्या। मुख्याध्यापिका मधुमती अनिल विरकर यांनी वृक्षदिंडी आयोजनामागील भूमिका विशद केली। यावेळी शिक्षिका वाघमोडे, कोविलकर, पवार, भुईटे, नेटके, देशमुख, बागाव, यादव, केंजळे, मदने, भोसले आदी शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या। वारकऱ्यांच्या पोशाखात विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी काढली। यावेळी विठुरायाच्या मुखातून बाळगोपाळ यांनी सर्वसामान्यांना वृक्ष लागवडीचा संदेश दिला। कांतीलाल वीरचंद भंडारी प्राथमिक विद्यालय यांच्या या अभिनव दिंडीचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले व शुभेच्छा दिल्या। सरसकट आले खरेदीचा निर्णय गुरुवारपासून लागू होणार। प्रतवारीचे आले सापडल्यास जप्त करणार। आले खरेदीदार व्यापाऱ्यांनी आंदोलनाची वेळ आणू नये, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आवाहन। कोणत्याही परिस्थितीमध्ये आजपासून आल्याचे सौदे सरसकट झाले पाहिजे। कोणतेही कारण देऊन व्यापाऱ्यांनी आल्याचे प्रतवारीनुसार वेगवेगळे सौदे घेऊ नयेत, असा इशारा
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आषाढी एकादशीचे औचित्य साधून बुधवारी दुपारी 3 वाजता पत्रकारांशी बोलताना दिला आहे। आले खरीददार व्यापारी आणि आले उत्पादक शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यामध्ये सहाय्यक निबंधक आणि सहकार खात्याच्या प्रशासनाच्या उपस्थितीमध्ये कोरेगावमध्ये गेल्या आठवड्यात महत्त्वपूर्ण बैठक झाली। आले पीक सड लागल्यामुळे माल खराब होण्याचा धोका वाढला होता। त्यामुळे या बैठकीमध्ये सर्वांनी सहमतीने 10 दिवसांसाठी वेगवेगळे सौदे करण्याची डेडलाईन ठेवली होती। तिची मुदत गुरुवारी संपत आहे। त्यामुळे व्यापारी बांधवांनी कोणीही आल्याचे वेगवेगळे सौदे घेऊ नये। आल्याचे सौदे सरसकट झाले पाहिजे ही भूमिका पुन्हा एकदा आंदोलक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये अधोरेखित करण्यात आली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार, शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख दिनेश बर्गे, कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक अमरसिंह बर्गे, सचिन घोरपडे, स्वाभिमानी जिल्हाध्यक्ष राजू शेळके, कोरेगाव तालुकाध्यक्ष जीवन शिर्के यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली। या बैठकीत प्रामुख्याने भूमिका मांडण्यात आली। सर्वांच्या सहमतीने दिलेल्या डेडलाईननुसार उद्यापासून आले व्यापाऱ्यांनी सरसकट सौदे करणे क्रमप्राप्त आहे। आता पुन्हा एकदा व्यापारी बांधवांनी इतर कोणतेही कारणे देऊन वेगवेगळे सौदे करू नये। तसेच आले उत्पादक शेतकऱ्यांनीही तात्पुरता विचार करून वेगवेगळा माल देऊन भविष्याचा नुकसान करून घेऊ नये। आंदोलन मोडीत काढण्याच्या उद्देशाने अथवा शेतकऱ्यांचं नुकसान करण्याच्या उद्देशाने कोणत्याही व्यापाऱ्याने सरसकट आले खरेदी केले नाही तर आले लोडिंगच्या गाड्या जप्त केल्या जातील असा इशारा स्पष्टपणाने या बैठकीमध्ये देण्यात आला। शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी बाजार समितीकडून अधिकृत परवाना काढून घ्यावा। तसेच शेतकऱ्यांनी अधिकृत परवानाधारक व्यापाऱ्यांना माल द्यावा यासाठी बाजार समितीने प्रबोधन करावे अशा मागण्या करण्यात आल्या। या संदर्भात माहिती देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी सांगितले की महायुती सरकारने नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आल्याचे सौदे सरसकट करण्याचा निर्णय जाहीर केला आहे। सरकारच्या या घोषणेप्रमाणे आले खरीददार व्यापाऱ्यांनी आल्याचे सौदे सरसकट करावेत यासाठी आम्ही आग्रही आहोत। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन करत तेथील व्यापाऱ्यांना सरसकट आले खरेदी करण्याबाबत सूचना केलेल्या आहेत। मात्र तरीही आले खरेदी सरसकट होणार नसेल तर स्वाभिमानी शेतकरी संघटना सातारा, सांगलीसह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात धाड सत्र सुरू करेल आणि प्रतवारी केलेल्या मालाची जप्ती केली जाईल याची व्यापारी बांधवांनी नोंद घ्यावी। विनाकारण भीती पसरवून शेतकऱ्यांच्या मध्ये सुद्धा संभ्रम निर्माण करू नये असे आवाहन त्यांनी केले। कोयनानगर व पोफळी परिसराला 2.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का, कोणत्याही प्रकारची वित्त व जीवितहानी नाही। कोयनानगर व पोफळी परिसराला बुधवारी दिनांक 17 जुलै रोजी दुपारी 3:26 2.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला। भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची वित्त व जीवितहानी झाली नाही। भूकंपाच्या धक्क्यामुळे मात्र भीतीचे वातावरण आहे। भूकंपाचा केंद्रबिंदू सातारा जिल्ह्यातील हेळवा गावाच्या पश्चिमेला 10 किलोमीटरवर आणि 15 किलोमीटर खोलीवर होता। भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून 13.6 किलोमीटर अंतरावर आहे। या भूकंपामुळे कोयना धरणाला कोणताही धोका नाही, तसेच कोणत्याही प्रकारची हानी झाल्याचे वृत्त नाही। दरम्यान जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची उघडझाप सुरू आहे तर सातारा जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहत आहे। काही वेळा सूर्यदर्शनही घडत आहे।